नाशिकच्या भोंदूखरात प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत आणि आता हवाला रॅकेटचा देखील या संदर्भामध्ये खुलासा होतोय। आपल्यासोबत मनीषाताई कायंदे ताई, नवीन खुलासे होत आहेत। प्रकरण गंभीर होत चाललं असं म्हणा। निश्चित पहिल्यापासूनच हे प्रकरण गंभीर होतं आणि त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। कारण तो माणूस कुठलाच गुन्हा कबूल करत नाही आहे। तो म्हणतो हा सगळा माझ्या जे काही विधी मी करत होतो त्याचा भाग आहे। जी काय महिलांबरोबर त्यांनी छळवणूक केली, त्यांचं शोषण केलं, हा कुठल्याही हिंदू धर्मात असा कुठलाही विधी नाही आणि हे सगळं त्याला अनेक जण मदत करत होते। खरं तर त्यांची नावं त्याच्यामध्ये आली पाहिजे की प्रत्यक्ष मदत ह्याला कोणी केली, कोणी अनावधानाने त्याच्या संपर्कात आलं असेल तर ती गोष्ट वेगळी आहे। परंतु त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनेक जणांनी मदत केली असू शकते आणि त्यामुळे याची नार्को टेस्ट पण केली पाहिजे। नार्को टेस्टची मी या ठिकाणी मागणी करते आणि याचे कोण साथीदार आहेत, याला सगळ्या गोष्टीमध्ये मदत करणारे, खरं तर याच्यावर मला वाटतं भारतीय न्याय संहितेचे अर्ध्याहून अधिक कलम याला लागू शकतात। आयुष्यभर हा कारागृहात खितपत पडेल, परंतु हा माणूस जगण्याच्या देखील लायकीचा नाही आहे। नक्कीच ताई, पण या सगळ्या संदर्भामध्ये आता राजकीय नेत्यांवर सुद्धा बरेचसे आरोप प्रत्यारोप होत आहेत। सुषमा अंधारे यांनी काल फोटो बॉम्ब टाकलेले आणि त्यामध्ये दीपक केसरकर, अतुल सावे यांच्यावर देखील त्यांनी आरोप केलेत आणि त्यांची देखील चौकशी करा आणि त्याचसोबत त्यांचे कॉल डिटेल्स तपासा, खरातसोबत काय संवाद झाला ते सुद्धा तपासा, अशी मागणी केली आहे। बघा, ज्या कोणाचे फोटो त्यांच्याबरोबर आहे, केंद्रीय नेत्यांपासून फोटो आहेत म्हणून काय ते त्याच्याशी संबंधित होते। कधीतरी कोणीतरी भेटायला येतं, कोणतरी घेऊन येतं भेटायला आणि त्यांनाही कदाचित माहीत नसतं। एखादा राजकारणी त्याच्यामध्ये कोणीतरी साधू समजून किंवा कोणतरी असा तत्सम माणूस आहे भेटले असतील, परंतु त्यांनी त्याला खतपाणी घातलं का, त्यांनी त्याच्याशी काही त्याचे आर्थिक संबंध आहे का, बऱ्याच गोष्टी शोधून काढायला पाहिजे। थेट कोणाला तरी गोवणं त्याच्यामध्ये हेही योग्य राहणार नाही, परंतु तपास मात्र कसून झाला पाहिजे। रुपाली चाकणकर यांना सुद्धा प्रकरण महागात पडलं असं म्हणावं, त्यांनी राजीनामा दिला आता पदाचा। तो तर त्यांनी द्यायलाच पाहिजे होता, कारण त्यांचं त्या ज्या पदावर त्या होत्या त्या पदाला एक ग्लॅमर आहे, ग्लोरी आहे आणि मोठी जबाबदारी आहे। क्वासी ज्युडिशियल पोस्ट आहे ती, म्हणजे तुम्ही एखाद्या जजच्या भूमिकेत असतात आणि तुम्हाला तुमच्या पदाची गरिमाही ओळखता आली नाही, हे अत्यंत दुःखदायक आहे। म्हणजे आजपर्यंत इतक्या महिला अध्यक्ष निर्मला सावंत प्रभावळकरपासून इवन केंद्रीय नॅशनल कमिशन फॉर वुमन असेल आणि विविध राज्याच्या ज्या स्टेट वुमेन कमिशन आहेत, अशा गोष्टी कधीच कोणाच्या बाबतीत कोणी डायरेक्टली इन्वॉल्ड असलेलं सापडलं नाही। त्यामुळे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला, हेही चांगलंच झालं। अर्थात सुनेत्राताईंनी योग्य निर्णय घेतला असं म्हणायला पाहिजे। खरं तर वाईट वाटतंय की त्या उपमुख्यमंत्री झाल्या, पक्षाची धुरा सांभाळली आणि त्यांच्यानंतर एकासमोर एक चॅलेंजेस त्यांच्याकडे येत आहेत। परंतु कुठल्याही व्यक्तीची चौकशी करायची असेल, ते सदोष आहे का निर्दोष आहे तो पुढचा भाग, परंतु पदावरून बाजूला होणं हे योग्यच आहे। ताई, याच सगळ्या संदर्भामध्ये बऱ्याच घडामोडी घडत असताना नरहरी झिरवळ जे NCPचे मंत्री आहेत त्यांचासुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला आणि यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सत्यता तपासून कारवाई केली जाईल। कसं एकंदरीत पाहता याकडे? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करते, कारण जे काय समोर आलेलं आहे ते गंभीरच आहे, त्याच्यात काही बोलण्यासारखं राहिलंच नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे, त्यामुळे त्यांच्या निर्णयाप्रमाणे ते कार्य करतील। ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारी सुद्धा ॲक्शन मोडमध्ये आहे का? बरीच चर्चा या संदर्भामध्ये रंगते की राष्ट्रवादीचे काही खासदार आहेत जे एकनाथ शिंदे यांच्या थेट संपर्कात आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे देखील खासदार संपर्कामध्ये आणि एकत्र हे सगळे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। सत्य काय? मुळात म्हणजे मातोश्रींच्या भिंतीतनं जे आम्हाला ऐकायला आलं, एकतर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जे काय झालं, तिकडलेही खासदार हे सगळेच नेतृत्वावर त्यांचा नाराज आहेत असं समजतं आहे। कारण उद्धव ठाकरेंना कोणीच नको असतं, त्याने प्रत्येकाला ते गेट आऊट म्हणतात आणि त्यामुळे जर का त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सगळ्यांना गेट आऊट म्हटलं असतील तर ते नक्कीच। आणि शिंदे साहेब हे तर सर्वांना प्रिय आहेत, त्यामुळे आमच्याकडे आले कुठल्याही पक्षातले तर आम्ही स्वागतच करू।
नक्कीच ताई, संजय राऊत यांनी म्हटलं आहे की देशावर संकट आहे गॅस सिलेंडर संदर्भात किंवा पेट्रोल संदर्भात, आणि त्यामुळे विरोधक सत्ताधारी दोघांनी एकत्र यायला हवं. मोदी कधी विरोधकांना विचारत नाही किंवा त्यांना विश्वासात घेत नाही आहे, आणि त्यांच्यावर टीकासुद्धा त्यांनी केलेली आहे. आज आपण मुंबईमध्ये पाहतोय की ठिकठिकाणी गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून लोक त्या ठिकाणी उभे आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाते असं म्हणावं. परिस्थिती गंभीर आहे, यामध्ये काही दुमत नाही. परंतु माननीय मोदीजी आपले पंतप्रधान यांनी सर्व जे देशभरातले सर्वच चीफ मिनिस्टर्स आहे, मुख्यमंत्री आहे, मग ते कोणत्याही पक्षाचं तिकडे राज्य असो, त्यांनी सगळ्यांची बैठक बोलवली, त्याचा परिस्थितीचा आढावा घेतला, काही सूचना दिल्या. आपण पाहिलं तर राज्य सरकार, आपलं महाराष्ट्र सरकारनी पण टॅक्स कमी केलेला आहे पेट्रोल डिझेलवरचा. त्यामुळे सामान्य माणसाला आणि सगळ्याच गोष्टी, जी महागाई वाढण्याची भीती होती, किंबहुना वाढायला सुरुवातच झाली होती, याच्यावर कुठेतरी आळा बसेल आणि कंट्रोल्ड सप्लाय ठेवावा, अशा प्रकारचं संकेत किंवा सूचना माननीय पंतप्रधान यांनी दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे राज्य देखील फॉलो करतील. अर्थातच पॅनिक बाईंग आहे किंवा ज्याला आपण म्हणतो साठा करून ठेवणं अवैधरित्या, हेही प्रमाण होतात. परंतु केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकार हे ह्या परिस्थिती नक्कीच हाताळतील. नक्कीच आहे. धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की केंद्र आणि राज्य सरकार व्यवस्थित परिस्थिती हाताळतील असं मनीषाताई कायंदे विश्वासानं सांगतायत. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.